23 मे रोजी शिंदे ठाणे ते पालघर हेलिकॉप्टरने प्रवास करणार। मोदींच्या आवाहनानंतरही हेलिकॉप्टरने प्रवास। ठाणे ते पालघर हेलिकॉप्टर दौऱ्यावरून शिंदे चर्चेत। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक। युवा स्वाभिमान पक्षाला अमरावतीची जागा द्या, आमदार रवी राणांसह पदाधिकाऱ्यांची मागणी। नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीत चुरस। जागा शिवसेनेकडे असली तरी भाजपकडूनही दावा। परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखड्याला मंजुरी। 301.54 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी। मंत्री पंकजा मुंडेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। मोदींच्या आवाहनानंतर वंदे भारतनं प्रवास। मुख्यमंत्र्यांचा सीएसएमटी ते शिर्डी प्रवास। शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प उद्घाटन सोहळा। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक। उमरगा येथील महायुतीचे नेते मुंबईत तळ ठोकून। उमेदवारीसाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग, सूत्रांची माहिती। 11 मे पासून आरएसएसचा कार्यकर्ता विकास वर्ग 2 सुरू। समारोप सोहळा 4 जून रोजी होणार। कुमार मंगलम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती असणार। जळगाव विधान परिषद निवडणूक। भाजपनं शिवसेनेला जागा सोडावी। किशोर पाटलांचं वक्तव्य। मोठा भाऊ म्हणून भाजपनं आमची मागणी मान्य करावी। जागा शिवसेनेला सोडावी यासाठी 100% आग्रही राहणार असल्याचं वक्तव्य। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ। अवघ्या 10 दिवसातील ही तिसरी दरवाढ। नागपुरातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ। पेट्रोल 90 पैसे तर डिझेल 95 पैशांनी महागलं। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोलचे दर 108 रुपये 45 पैसे तर मुंबईत डिझेलचे दर 95 रुपये 2 पैसे। वाशिम जिल्ह्यात पेट्रोल डिझेल संदर्भात मोठा निर्णय। वाहनांची कागदपत्र तपासल्यानंतरच पेट्रोल डिझेल मिळणार। अहिलानगर जिल्ह्यात पोलिसांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं। 6 महिन्यात पोलिसांवर 4 वेळा जीवघेणे हल्ले। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले। इंधन दरवाढीचा कोल्हापुरातील नागरिकांना फटका। कोल्हापुरात पेट्रोल 108 रुपये 56 पैसे प्रति लिटर तर पेट्रोल भरण्यासाठी किरकोळ गर्दी। वाशिम जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा। 9 दिवसांपासून शेतकऱ्यांची पेट्रोल डिझेलसाठी भटकंती। शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर रात्र काढण्याची वेळ। बुलढाण्यात डिझेलसाठी वाहनांच्या रात्रभर रांगा। बुलढाणा ते चिखली रस्त्यावर ट्रॅक्टरसह रांगा। कोल्हापूरच्या गोकुळच्या दूध संकलनात 38,000 लिटरने वाढ। गेल्या 8 दिवसात संकलन पहिल्यांदा 16 लाख लिटरपर्यंत पोहोचलं। नागपुरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयात गेल्या 7 दिवसात 180 मृत्यूंची नोंद। यापैकी काही मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील जलसाठा 54% शिल्लक। वाढतं तापमान आणि बाष्पीभवनामुळे पाणी साठा झपाट्यानं घटला। अभिजित दिपके यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक। अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक। इंस्टाग्राम अकाउंट हॅक। सोशल मीडियावर खळबळ। भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरण। घोटाळा प्रकरणात बीडचा माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक निलंबित। 500 रुपयांच्या लालसेपोटी 18 एकर शेतीला आग। संत्रा, सीताफळ, आंबा, बांबू यासह लाख रुपयांचं नुकसान। शेतकऱ्याचं अंदाजे 10 लाख रुपयांचं नुकसान। अमरावती पालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई। दर्यापुरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई। फुटपाथवरील छोट्या मोठ्या दुकानांवर 2 दिवस तोडक कारवाई। भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचा चित्ररथ अकोल्यात दाखल। नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत। नागपुरातील अंबाझरी मार्गावर रस्त्यालगतचं झाड कोसळलं। वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यानं खळबळ। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। मुंबईत ढगाळ वातावरण। पाऊस पडण्याचे संकेत। यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईकरांना 41 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे उन्हाचा चटका सहन करावा लागलाय। चहा नाश्ता भोजनाअभावी रुग्णांची गैरसोय। नांदेडच्या बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार। गॅस संपल्याच्या नावाखाली रुग्णालयातील किचन बंद। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक। पाटबंधारे विभागात केवळ 1965 कर्मचारी कार्यरत। सिंचन प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर परिणाम। अमरावतीमध्ये 9 लाखांचे 47 हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत। गाडगेनगर पोलिसांची कामगिरी। अमरावती बस स्थानकावर दहशतवाद विरोधी मॉकड्रिल। जलद प्रतिसाद पथकाचं थरारक मॉकड्रिल।
सिंधुदुर्गातील फोंडा घाट अवजड वाहनांसाठी बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. कोल्हापूरमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. यवतमाळ नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग, 8 तासांनी नियंत्रण. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. पालघरमध्ये 4150 कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी. मंत्री नितेश राणेंची माहिती. पालघरच्या नांदगाव इथे कॉम्प्लेक्स उभारणीचा प्रस्ताव. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची माहिती. एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालयाचा कारभार होणार. नरिमन पॉइंट येथील 22 मजली एअर इंडिया इमारत खरेदी प्रक्रियेस वेग. नवापुरात आलेला बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यावसायिकाला फटका. दररोज 10 लाख अंडी पुरवठा, मात्र आता अंड्यांचा पुरवठा बंद. रत्नागिरी चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व सरींची दमदार हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज, अखेर खरा ठरला. भोंदू खराटच्या साथीदाराकडून ईडीने जप्त केली 13,50 लाख. ईडीकडून भोंदू अशोक खराटच्या साथीदारांची चौकशी. रायगडात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. महाड, माणगाव, म्हसळा भागात पावसाची हजेरी. पावसामुळे हवेत गारवा, नागरिकांना दिलासा. नाशिकच्या मनमाड शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. देवळाने इथे घराचं छत कोसळून 4 वर्षीय बालकासह 2 जण जखमी. तर पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावर साचलं पाणी. साताऱ्याच्या वाई शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पुण्यातील वडगाव खुर्द भागात ढगांचा गडगडाट आणि रिमझिम पाऊस. शहरातील इतर भागात मात्र ढगाळ वातावरण. पिंपरी चिंचवड शहरातील मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड. वालेकरवाडी परिसरातील 4 ते 5 झाडं 4 चाकी वाहनांवर पडल्याची घटना. साताऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी. खंडाळा तालुक्यातील अतीट इथे वीज पडून गायीचा मृत्यू. तर अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये अवघा 42% पाणीसाठा. उन्हाळ्याची तीव्रता वाढली. पाऊस वेळेवर आला नाही तर संकट गंभीर होण्याची शक्यता. नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी वाटपावरून शेतकरी आक्रमक. प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. बुलढाणा शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी येणार. धरणातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे निर्णय. तर पनवेलच्या देहरंग धरणात केवळ 8 दिवसांचा पाणीसाठा. देहरंग धरण आटल्यानं पनवेलकरांमध्ये चिंतेचं वातावरण. उपलब्ध साठा केवळ जून महिन्यापर्यंत पुरणार. कोल्हापूर ऐन उन्हाळ्यातही सर्व नद्या दुथडी भरून. ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात पाणी टंचाई नाही. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण. पुण्यातून मनीषा हवालदारला अटक. मनीषा हवालदार सेठ हिरालाल सराफ महाविद्यालयाची मुख्याध्यापिका. तर पुणे शहरात सीबीआयची छापेमारी. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठी छापेमारी. शासकीय निकष पाळून कोल्हापूर जिल्ह्यात शांततेत बकरी ईद साजरी करण्यात यावी. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचं आवाहन. बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 17 गोवंशांची सुटका. वर्ध्यातील पुलगावात भीषण अपघात. 3 वाहनांचा विचित्र अपघात. घटनेत एका महिलेचा मृत्यू तर 7 जण जखमी. मुंबई गोवा महामार्गावर वागदे इथे भीषण अपघात. एसटीच्या धडकेत होमगार्ड गंभीर जखमी. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात बर्निंग ट्रकचा थरार. शहादा सावळदा फाट्यावर चालत्या ट्रकला भीषण आग. चंद्रपुरात वाढत्या तापमानाचा जंगलाला फटका. लोहारा जंगलात भीषण आग. आगीत हजारो हेक्टर जंगल जळून खाक. तर उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरण. गोळीबार करणाऱ्या 2 मुख्य आरोपींना अटक. आरोपींना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. हिंदू असल्याचा बनाव करत विवाह करून धर्मांतर. 16 वर्षांनंतर महिलेची पोलिसात तक्रार. मीरा भाईंदरमधील प्रकार. म्यूल खातं फसवणुकीचं राजस्थान कनेक्शन उघड. आरोपींचं कोल्हापुरात कार्यालय. 3 महिने आरोपींचं कोल्हापुरात वास्तव्य. बीडमध्ये उपसरपंच पदाच्या निवडीवरून एकाला लाकडाने बेदम मारहाण. धारूर पोलिसात गुन्हा दाखल. अमरावतीत ओपन बार चालवणाऱ्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई. स्नॅक सेंटरच्या मालकासह 4 जण ताब्यात. ब्राह्मण महासंघाच्या नावानं पैसे उकळण्याचा प्रकार. एका अज्ञातानं घरोघरी जाऊन पैसे उकळले. पुणे शहरातील धक्कादायक प्रकार.
दिंडोरीत बोगस बियाणं पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश, कृषी विभाग आणि दिंडोरी पोलिसांची संयुक्त कारवाई. भारताला महागाईचा सामना करावा लागेल. इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचा इशारा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींना झालमुरी खाऊ घालणाऱ्या विक्रेत्याला धमकी. पाकिस्तान आणि बांगलादेशातून धमकीचे फोन. तर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मुझफ्फरपूरमधील मोहम्मद मुस्तफा या तरुणाला बिहार एटीएसनं केली अटक. त्याच्याकडून अनेक संवेदनशील देशविरोधी पुरावे केले जप्त. अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांची हकालपट्टी. जबरदस्ती राजीनामा द्यायला लावल्याची शक्यता. एरॉन लुकास प्रभारी संचालक म्हणून काम पाहणार. डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. पाकिस्तानमध्येही कॉक्रोच पार्टीची क्रेज. सोशल मीडियावर थेट कॉक्रोच अवामी पार्टीची स्थापना. कॉपी केलंय पण उद्देश मात्र तोच, असा बायोमध्ये उल्लेख. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.